श्री स्वामी समर्थ. नमस्कार. गुढीपाडवा 2026 घरामध्ये बांधा समृद्धीकारक धनधान्य पोटली. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या गुढीपाडव्या दिवशी केलेले काही उपाय वर्षभर घरामध्ये सुख आणि समृद्धी आणि धनाची भरभराट आणतात. धनधान्य वाढवतात असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. आज मी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. विशेषतः घरातील महिलांनी गुढीपाडव्याच्या दिवशी धनधान्याची पोटली बांधली तर घरात वर्षभर अन्न धान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते. हा उपाय आपल्या परंपरेत खूप वर्षापासून केला जात आहे. अनेक लोकांनी हा उपाय करून घरामध्ये सुख आणि समृद्धी अनुभवली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी मी तुम्हाला या पोटलीमध्ये काय ठेवायचे आणि ते कुठे ठेवायचे याची संपूर्ण माहिती देणार आहे. गुढीपाडव्याचे महत्त्व चला तर जाणून घेऊ. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली असं मानले जाते. या दिवशी नवीन सुरुवात केली जाते. घराची साफसफाई, देवपूजा, गुढी उभारणे आणि शुभ कार्य करणे खूप मंगल मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले काही छोटे उपाय आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. महिलांसाठी काही खास उपाय. घरातील स्त्रिया म्हणजे लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून महिलांनी केलेले काही उपाय घरात समृद्धी आणतात असे मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी जर महिलांनी धनधान्य पोटली बांधली तर घरात कधीही अन्नाची कमी भासत नाही. पोटलीसाठी लागणारे साहित्य. या पोटलीसाठी तुम्हाला खालील वस्तू लागतील. एक स्वच्छ पिवळा किंवा लाल कापड, थोडेसे तांदूळ, गहू, हरभरा डाळ, हळद, 1 रुपयाचे नाणे, थोडीशी साखर आणि त्यामध्ये अक्षदा. ही सर्व वस्तू समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, पोटली कशी तयार करावी? गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छपणे कपडे घाला. देवघरामध्ये दिवा लावा आणि देवाची पूजा करा. यानंतर लाल किंवा पिवळ्या कापडावर सर्व वस्तू त्या ठेवा. मनामध्ये भगवान आणि तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करा. आता हे कापड व्यवस्थित बांधून छोटीशी पोटली तयार करा. पोटली कुठे ठेवावी? ही पोटली तुम्ही खालील ठिकाणी ठेवू शकता, जसे की देवघरामध्ये, तिजोरीमध्ये, धान्याच्या डब्यामध्ये किंवा कपाटात. असे मानले जाते की ही पोटली घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. याचे फायदे काय आहेत? हा उपाय केल्याने काय फायदे मिळतील? तर घरामध्ये धनधान्य वाढते, आर्थिक अडचणी सुद्धा कमी होतात, घरामध्ये सुख आणि शांतता येते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते. एक महत्त्वाची गोष्ट, ही पोटली वर्षभर तशीच ठेवावी. पुढच्या गुढीपाडव्याला ती बदलावी. जुनी पोटली नदीत किंवा झाडाखाली विसर्जित करावी. मैत्रिणींनो, हे उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केले तरच त्याचे फळ मिळते बरं का. घरामध्ये प्रेम, शांतता आणि सकारात्मक विचार ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भगवान तुमच्या घरावरती कृपा करो आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी येवो. जय श्रीराम, जय गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ. आता आपण या विषयावरती थोडीशी वेगळी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग. गुढीपाडवा दिवस हा खूप पवित्र आहे. का साजरा केला जातो? तर पौराणिक कथेनुसार या दिवशी ब्रह्मदेवांनी
सृष्टीची निर्मिती सुरू केली असे सांगितले जाते. तसेच असेही मानले जाते की भगवान रामांनी रावणावरती आज विजय मिळवून अयोध्येत परत आल्यानंतर लोकांनी आनंदाने गुढी उभारून सण साजरा केला, म्हणजेच गुढीपाडवा. म्हणून हा दिवस नवीन सुरुवातीचा वर्षाचा दिवस मानला जातो. महिलांचे महत्त्व. घरातील स्त्रीला गृहलक्ष्मी म्हटले जाते. महिलांच्या हातून केलेले शुभ कार्य घरात सुख आणि समृद्धी आणते असे मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणून महिलांनी केलेले छोटेसे उपाय सुद्धा खूप प्रभावी ठरतात. धनधान्य पोटली म्हणजे काय? धनधान्य पोटली म्हणजे घरातील समृद्धीचे प्रतीक असलेली एक छोटीशी पिशवी. यामध्ये काही शुभ वस्तू ठेवून ती देवघरात किंवा तिजोरीमध्ये ठेवली जाते. ही पोटली घरात धन, अन्नधान्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते असे सुद्धा मानले जाते. पोटलीसाठी लागणाऱ्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत. पिवळे किंवा लाल कापड, गहू, तांदूळ, हळद, हरभरा, मूग डाळ, सुपारी आणि एक नाणे. या वस्तू तुम्ही लक्षपूर्वक त्या पोटलीमध्ये बांधून ठेवायच्या आहेत, ते पण 1 वर्षासाठी. या सर्व वस्तू समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानल्या जातात. पोटली तयार करण्याची मग योग्य वेळ कोणती? गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी हा उपाय केलेला खूप शुभ मानला जातो. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. यानंतर देवघरामध्ये दिवा लावून देवांची पूजा करावी. पोटली कशी बांधावी? लाल किंवा पिवळ्या कापडावर सर्व वस्तू ठेवा. देवाचे स्मरण करत सर्व वस्तूंवर अक्षता टाका. आता कापड चारही बाजूंनी दुमडून एक छोटी पोटली तयार करा. पोटली बांधताना मनात प्रार्थना करा की आमच्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी नांदो. विसरू नका, पोटली कुठे ठेवायची मी तुम्हाला सांगितले आहे. देवघरात, धान्याच्या डब्यात, तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून द्या. पोटलीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे तर चला पाहूयात. धनधान्य पोटली म्हणजे केवळ एक वस्तू नाही, ती आपल्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण भक्तिभावाने हा उपाय करतो तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कोणत्या गोष्टी तुम्ही टाळाव्यात? तर घरातील राग किंवा वादविवाद टाळावा. कोणाशी भांडण करू नये, वाईट शब्द बोलू नये. खरे पोटली तयार करताना मन शांत ठेवावे, घर स्वच्छ ठेवावे. पोटली किती दिवस ठेवावी? ही पोटली संपूर्ण वर्षभर घरामध्ये ठेवावी. पुढच्या गुढीपाडव्याला नवीन पोटली तयार करून जुनी पोटली नदीत किंवा झाडाखाली विसर्जित करावी. मैत्रिणींनो, कोणताही उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केला तरच त्याचे फळ मिळते. घरात प्रेम, शांतता आणि सकारात्मक वातावरण असलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण तुमच्या घरावरती कृपा करो आणि तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. जय श्रीराम, जय गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पाहणार आहोत याच विषयावरती फक्त राहिलेला शेवटचा मुद्दा. तर तो काय आहे? दुसरी माहिती आपण जाणून घेऊ. खरं सांगायचं झालं तर ही अन्नधान्याची पोटली तुम्ही घरात ठेवली ना, तर तुमच्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही. घरात आर्थिक स्थिरता राहते, सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते. धनधान्य पोटली म्हणजे एक छोटा उपाय, पण त्यामागे खरंच आध्यात्मिक अर्थ आहे. म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी हा विशेष उपाय तुम्ही मैत्रिणींनो एकदा करून पहा. सुख वाढत जाते, घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते. महिलांना तर खरं गृहलक्ष्मी म्हटले जाते. म्हणून घरामध्ये लक्ष्मीचा वास राहण्यासाठी स्त्रियांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. गुढीपाडव्या दिवशी घरात
सकारात्मक ऊर्जा वाढते. केलेली शुभ कार्य अनेक पटींनी फळदायी ठरतात. म्हणून तर हा दिवस अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. आपल्या मराठी माणसाचा सण म्हणजेच गुढीपाडवा हा आहे. तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. धन्यवाद. देवाची कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहावी. तुम्हाला अन्नधान्याची कधीच कमतरता भासू नये, हीच माझी ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. शक्य असेल तर आपल्या जॉईन बटनवरती क्लिक करून या भक्तिमय चॅनलला थोडासा सपोर्ट तरी नक्की करा. मी तुमची खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय गुरुदेव दत्त.